हॅलो गायज, गुड मॉर्निंग. बड्डे संपला, सगळेजण आपल्या घरी गेले आणि आम्ही निघालो आमच्या कामाला. त्याआधी केला मस्तपैकी नाश्ता. घरी आलो, येताना बोंबील घेऊन आलो, कारण दुसरं काही फिश मार्केटमध्ये नव्हतंच. जिकडे तिकडे बघू तिकडे बोंबीलच होते आणि तेही खूप फ्रेश होते. मग काय घेतले आणि आलो घरी. ते बनवले आणि मग घेतली भाकरी बनवायला. भाकरी पण मस्त बनवली आणि त्याच्यासोबत बनवली मेथीची भाजी, कारण आत्या होती आणि आत्याला भाजी तर मॅन्डेटरी असते. मग बॉईल अंडी केली आणि इकडे बघा आदूचं काहीतरी वेगळीच मस्ती चालली आहे. तिचं काहीतरी ती मला उचलून घ्यायला सांगत होती आणि तिला खूप जास्त मस्ती करायचा मूड झालेला. त्यानंतर मला हे पार्सल रिसीव्ह झालेलं. जी आमची एक रिलेटिव्ह ताई आहे, तिने स्वतः बनवते ती. तर PU म्हणून तिचं PIYU असं चॅनल आहे इंस्टाग्रामला. तर तिने मला हे पाठवलं आणि आदू आमूसाठी क्लिप्ससुद्धा पाठवले होते. तर हा गजरा खूप जास्त आवडला मला. तुम्हालाही हवा असेल तर तुम्ही नक्की घ्या तिच्याकडून. नंतर मी घेतला आवरायला माझा ड्रेसिंग टेबल, जो की खूप जास्त मेस झाला होता. हा एवढा पसारा मी काढून बसली होती आणि आता एकटीने आवरायचं होतं. आमायरा इकडे अभ्यास करत होती, तो तिला तिकडे शांतता मिळत होती, कारण इथे पसारा असल्यामुळे आदू इकडे येत नव्हती. त्याच्यानंतर मी हे सगळं जेव्हा आवरलं तेव्हा माझ्या मनाला खूप शांती मिळाली, बिकॉज हे सगळं प्रॉपर ऑर्गनाईज झालं. आणि मग आदू आली आतमध्ये आणि ही चेअर मी इथे ठेवून खूप चूक केली असं वाटतं, बिकॉज आदू सतत त्या चेअरवर चढत असते आणि ती विंडोच्या जवळ, आणि विंडोला आमच्या ग्रिल नाही आहे, सो मला खूप जास्त भीती वाटत असते. पण ती विंडो आम्ही बंदच ठेवतो. फायनली रात्री लेट झाला आणि आम्ही निघालो राऊंड मारायला, कारण खूप मस्त मौसम झाला होता. धीरज खाली आला होता आधी, पण तो मला म्हणाला की तू पण ये, मस्त वातावरण झालं आहे. सो आम्ही आलो आणि मस्त राऊंड मारला रात्री लेट. मग नंतर धीरज गाणी म्हणत होता मस्त मस्त, त्याचा खूप छान मूड होता. सो तो मला बोलतो तू पण बोल, पण मी काय गाणं म्हणत नव्हते, कारण मला खूप थकवा आलेला. 3-4 दिवस एवढी मस्ती केलेली की ते सगळं अंगावर आलं आणि मी आजारी पण पडले होते. हा रात्रीचं मस्त वातावरण आणि अलिबागचं शांतता खूप आवडते मला दिवसभर इतकं फिरायला आवडत नाही, पण रात्री खूप मस्त वाटतं. तर फिरलो आणि मग गेलो आईस्क्रीम घेण्यासाठी, पण माझा अजिबात मूड नव्हता, कारण मला तब्येत थोडी ठीक वाटत नव्हती. चेहरा बघून तुम्हाला कळत असेलच. तर मग आदू आमूला आईस्क्रीम घ्यायचं ठरवलं आणि त्यांना तिथला फालुदा खूप आवडतो, जो की अलिबागच्या स्टँडच्या एक्झॅक्ट समोर आहे. सो तिथे घेतला आणि आम्ही वेट करत होतो, पार्सल देत होते म्हणून. आणि डॉग बघा, अलिबागमध्ये एवढे जास्त आहेत ना रात्रीच्या वेळेला, तर यांची पूर्ण टोळीच फिरत असते. मला रात्री खाली जायला यांच्यामुळेच भीती वाटत असते, पण ठीक आहे, आम्ही काय बाईकवर असतो त्याच्यामुळे एवढं काही फरक पडत नाही. पण खूप जास्त डॉग आहेत अलिबागमध्ये. मग ठरवलं की एक राऊंड बीचवरही बनतो, म्हणून गेलो बीचवर. डायरेक्ट गाडी टाकली वरती आणि बघा काय मस्त वातावरण झालेलं आणि भरती आलेली, तर एकदमच भारी वाटत होतं. तर मग छान थोडा वेळ थांबलो, 5-10 मिनटं, आणि तिथून लगेच निघालो, कारण रात्र झालेली आणि पोरी वाट बघत होत्या. सो थँक्यू फॉर वॉचिंग.